चला कार्यकर्त्यांनो, बघा काय केलंय. वडील आणि मुलगा या दोघांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय आणि त्याच दोघा जणांच्या वयाचा गुणाकार दिलाय. आपण बेरीज शिकलोय, फरक शिकलोय, आता गुणाकार शब्द आलाय. लक्षात ठेवा, गुणाकार आलाय. हा गुणाकार कुणाचा आहे? तर तुमच्या दोघांचा आहे ना. तुमच्या दोघांचाच गुणाकार एवढा दिलाय. म्हणून 756 ला तुमच्या दोघाच्या गुणाकाराने भागा. आणि जर 21 ने तुम्ही त्याला भाग लावा, मग कसाही लावा, उत्तर येणार आहे 36. पण गुणाकार शब्द आल्यावरती आलेल्या उत्तराचं वर्गमूळ घ्यायचं असतं गुणाकारामध्ये. का? तर दोघ जण आहेत म्हणून वर्गमूळ घ्या, 3 जण असतील तर घनमूळ घ्या. हे गुणाकारामध्ये करायचे, चांगलं लक्षात ठेवा. आणि मग आता प्रश्न काय विचारलाय? वडिलांचं वय, म्हणून वडिलांना गुणा. बघा बरं, वडील मोठे असणार, 6 काय 42. पण हे उत्तर नाही. विचारले 6 वर्षानंतरचं वय किती? हे आजचं आलं, याच्यात 6 मिळवा. 42 आणि 6 किती रे? 48. 6 वर्षानंतरचं. संपलं उत्तर. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे.